आज लोकसभेमध्ये विधेयक सादर केलं जाणार आहे। केंद्रीय न्याय व कायदा संसदीय कार्यमंत्री अर्जुन राम मेघवाल विधेयक सादर करणार आहेत। भाजपने लोकसभेतल्या सर्व खासदारांना व्हीप बजावलेला आहे, तर काँग्रेसनेही सर्व खासदारांना व्हीप जारी केलेला आहे। आज दुपारी 12 वाजता लोकसभेत एक देश एक निवडणूक हे विधेयक मांडलं जाणार आहे। मंजुरीनंतर हे विधेयक आता 129 घटना दुरुस्ती विधेयक म्हणून ओळखलं जाणार आहे। त्यामुळे संसदेतल्या आजच्या या घडामोडीकडे सर्वांचंच लक्ष असणार आहे, संपूर्ण देशाचं लक्ष असणार आहे। निवडणुकीची पूर्ण प्रक्रिया, पूर्ण सिस्टम बदलण्याची शक्यता आहे। एक देश एक निवडणूक हे विधेयक आज लोकसभेत सादर केलं जाणार आहे। केंद्रीय न्याय व कायदा संसदीय मंत्री अर्जुन राम मेघवाल हे विधेयक सादर करणार आहेत आणि दोन्ही बाजूंकडून आपल्या सर्व खासदारांना व्हीप जारी केलेला आहे। भाजपनेही लोकसभेतल्या सर्व सदस्यांना व्हीप जारी केलाय, काँग्रेसने सुद्धा सर्व खासदारांना व्हीप जारी केलाय। आज दुपारी 12 वाजता ही महत्त्वाची घडामोड असणार आहे। लोकसभेत एक देश एक निवडणूक हे विधेयक मांडलं जाणार आहे। वन नेशन वन इलेक्शन या विधेयकासंदर्भात संपूर्ण देशभरामध्ये राजकीय वर्तुळात चर्चा आहे। संपूर्ण निवडणुकीची प्रक्रिया यामुळे बदलू शकते आणि म्हणूनच सर्वांचं लक्ष आज या विधेयकाकडे असणार आहे। मंजुरीनंतर हे विधेयक 129 घटना दुरुस्ती विधेयक म्हणून ओळखलं जाणार आहे। तर वन नेशन वन इलेक्शनचे नेमके फायदे आणि तोटे काय आहेत एकदा आपण पाहूया। वन नेशन वन इलेक्शनचे फायदे काय असू शकतात? मतदारांसाठी हे सोयीस्कर, मतदानाची टक्केवारी यामुळे वाढू शकते। आर्थिक विकास वाढेल, तसंच सतत धोरण बदलाची भीती नसेल। पुरवठा साखळीवरचा ताण कमी होईल। प्रशासनाला वारंवार मतदानाच्या कामात अडकून राहावं लागणार नाही। एकाच वेळी निवडणुका झाल्यास धोरणात्मक निर्णय घेणं सोपं होईल, तसंच सरकारी तिजोरीवरील भारही कमी होईल। वन नेशन वन इलेक्शनचे तोटे काय असू शकतात तेही बघूया। यामुळे स्थानिक समस्या सुटणार नाहीत। स्थानिक पक्षांना एकत्र निवडणुकांमुळे फटका बसण्याची शक्यता आहे। राज्य सरकारांचं महत्त्व कमी होऊ शकतं। ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट यांचा अधिक पुरवठा लागेल। एकाच वेळी निवडणुका घेतल्या तर प्रशासकीय अधिकारी आणि सुरक्षा दलांची मोठी गरज लागेल। एका राज्यातील सरकार कोसळलं किंवा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालं नाही तर अशा वेळी नक्की काय याबाबत प्रश्नचिन्ह आहे।